त्रिकोणांची संख्या मोजणे. त्रिकोणांची संख्या मोजणे. चालेल. तर आता तुम्ही लिहा पहिला प्रश्न, त्रिकोणांची संख्या मोजणे है ना. पहिला प्रश्न, आकृती काढा. शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती? शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती? पहिला प्रश्न, शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती? झालं? द्या लक्ष पहा. म्हणजे या शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे? हळूहळू जाऊ आपण. पडलं पहा. मला तुम्हाला हे गणित शिकवायचे बरं. हा पेपरला विचारते. द्या लक्ष पहा. हे गणित पेपरला विचारते. शेजारील आकृती त्रिकोण है ना. ठीक. त्याच्यानंतर पेपरला विचारते तुम्हाला गणित. लक्ष द्या बरोबर पहा. शेजारील आकृती त्रिकोण किती? पडलं? ठीक. याच्यावर पोहोचायचं आहे है ना. आहे, पण त्याचा बेस आपण इथून जाऊ. पडलं? हळूहळू. सगळ्यात पहिली आकृती. आज आपण तेच अभ्यासणार आहोत, त्रिकोणांची संख्या मोजणे. टॉपिकच तो आहे. मग आपल्याला त्रिकोणच मोजणे. बरं, अजून पुन्हा है ना, शेजारील आकृती त्रिकोण किती? पडलं? ठीक. पुन्हा अजून शेजारील आकृती त्रिकोण किती? त्रिकोणच आहे ना सगळे. सगळं शिकायचं आहे है ना. ठीक. हळूहळू जाऊ. चालेल. त्यातला आता पहिला आपण पाहत आहोत की इथं जे शेजारील तुम्हाला आकृती दिसत आहे, या शेजारच्या आकृतीत त्रिकोण किती? आता या आकृतीचे जर त्रिकोण मोजायचे असेल तर सिंपल आहे. पहा, कुठंच आपल्याला फक्त काय केलं आहे, असं आडवं घेतलंय. म्हटलं ठीक. मग याचे त्रिकोण किती जर मोजायचे असेल तर हा जो बेस आहे, जसं 1 2 3, याच्यात आडव्या रेषा किती आहे? 3. म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती होते? 3. पहा, जसं समजा एकच घेतली आपण अशी, तर एकच आकृती आहे, एकच त्रिकोण आहे. बघा, एकच आहे. तो कोणता? हा. अजून समजा मी म्हटलं तुम्हाला की 1 आणि 1 घेतला, असे 2 घेतले. ठीक आहे. मग पहा, एक त्रिकोण हा होते है ना, 1 आणि 1 त्रिकोण हा होते. अजून कोणता त्रिकोण होऊ शकते काय? नाही. म्हणजे जर बेसला आडव्या रेषा जेवढ्या असेल तेवढ्या त्यात काय? त्रिकोण. मग इथं आडव्या रेषा किती आहे? 3. म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती? 3. समजा तुम्हाला अजून एक आकृती आली असती आणि अशा आडव्या रेषा 1 2 3 आणि 4 असतं, तर काय मोजायचे? फक्त 1 2 3 4. मग या शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहे? 4. पटत आहे? ठीक. बस, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4. बस, मग याचं उत्तर किती म्हणू शकता तुम्ही? 3. घ्या लिहून. शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती? ठीक आहे ना. मग ह्या शेजारच्या आकृतीत त्रिकोण किती? जर अशा पद्धतीची आकृती असेल आणि आपल्याला त्रिकोणाची संख्या मोजायची असेल, आता अशा प्रकारची आकृती म्हणजे एकाच शिरोबिंदू मधून है ना, ठीक, एकाच बिंदूतून अशा त्याच्या बेसवर अशा सरळ सरळ काय गेल्या? रेषा. पडलं? ठीक. मग अशा जर त्रिकोण मोजायचा असेल तर आपण फक्त काय करतो? नंबर देतो. 1 2 3 आणि 4. हॅलो, आपण नंबर देतो 1 2 3 4 आणि इथं शोधतो 1 ते 4 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग तो n प्लस 1 भागेला 2 या फॉर्म्युल्यानं. मग n ची किंमत किती आहे? 4. म्हणजे 4 गुणेला 5 भागेला 2. 2 2 4, 5 2 10. म्हणजेच या शेजारील आकृतीत त्रिकोण किती असेल? 10. एकतर असं करू शकता किंवा नंबर लिहिले आणि सरळ सरळ त्या सर्व नंबरची काय करा? बेरीज. तरी याची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणून याची बेरीज किती होते? 10. ठीक. चालेल, घ्या है ना. प्रश्न आता सेम होतं, मागचीच आकृती होती.
फक्त मागच्या आकृतीत एकाच शिरोबिंदूमधून सरळ सरळ रेषा जात होत्या, इथं याच्यातूनही चाललं, इथून पण आहे ना. ठीक, मग आपण आपला नियम बदलायचा काय नाही, द्या लक्ष पहा. मग जर एकाच बिंदूतून सरळ रेषा चालल्या असेल तर आपण काय देतो, नंबर, है ना. ठीक, आपण काय म्हटलं होतं, 1 2 3 4 हे याच्यापासून. ओके, ठीक. मग त्या सर्वांची बेरीज करू आपण. 1 + 2 + 3 + 4 या सर्वांची बेरीज किती आली, 10. म्हणजे या बिंदूपासून निघणारे त्रिकोण किती तयार होत आहे, 10. इथपर्यंत ठीक आहे. आता मला इथून पण निघत आहे ना, हा पण त्रिकोण होते, है ना. ठीक, इथून निघत आहे, मग इथं पण सेम नंबर देऊ आपण. हा, ठीक. मग तो 1 2 आणि इथं किती, 3 पडत आहे. 1 2 3 याच्यापासून याच्या बेसवर पडत आहे 1 2 3. त्याची बेरीज करू आपण. 1 + 2 + 3 3 आणि 2 5 आणि 1 किती, 6. मग या त्रिकोणची बेरीज किती होते, 6. मग या संपूर्णची बेरीज किती झाली, 10 + 6 16. पण इथं काय होत आहे पहा, एक त्रिकोण आपण रिपीट मोजत आहोत. म्हणजे या बिंदूपासून निघणाऱ्या मध्ये पण मोजत आहोत आणि या बिंदूपासून निघणाऱ्या मध्ये पण मोजत आहोत. तो त्रिकोण कोणता, तर तो हा आहे पहा, मोठा हा जो त्रिकोण आहे, हा आपण त्याला मी नाव देतो एक A B आणि C. हा आपण रिपीट मोजत आहोत, A B C. पहा, तो आपण ह्या A पासून निघणाऱ्या मध्ये पण मोजत आहोत आणि या B पासून निघणाऱ्या मध्ये पण मोजत आहोत. पण पेपरमध्ये हे नाही घ्यायचं, विचार नाही करायचा कोणता त्रिकोण आपण रिपीट मोजत आहोत. पेपरमध्ये काय करायचं, जिथं डबल डबल जेवढे दिसत आहे नंबर तेवढे इकडं काय करत जायचे, मायनस. हे बघा, इथं डबल लिहिलं ना आपण दोनदा, म्हणून आपण आलेल्या मधून एकदा काय करायचा, एक मायनस. म्हणून या शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहे, 15. पडत आहे. ठीक, 2 मिनिटं लक्ष द्या पहा. समजा तुम्हाला आकृती आली असती अशी, लक्ष द्यायचं पहा. समजा आकृती अशी असती, है ना. ठीक, म्हणजे हा 1 2 3 इकडून 1 आहे आणि पुन्हा इकडून समजा 2 आहे, अशी. ठीक आहे, अशी आकृती आली असती. मग आपण या बिंदूपासून नंबर दिले असते 1 2 3 4. झालं. मग आपण बेरीज केली, 1 + 2 + 3 + 4 या सर्वांची बेरीज किती आली, 10. मग याच्यात किती, 10 त्रिकोण. मग पुन्हा या बिंदूपासून, है ना, नंबर देऊ 1 2 3. मग हे झाले 1 + 2 + 3 3 आणि 2 5 आणि 6 आणि पुन्हा इथून 1 आणि 2, है ना. परत अजून 1 + 2 किती रे, 3. मग या सर्वांची आपण काय करतो बेरीज, 10 + 6 + 3 6 आणि 3 9 10 19. ऑप्शन मध्ये 19 असेल पण आपल्या गणिताचं उत्तर 19 नसेल. मग कोण कोण रिपीट आहे भाई, एक इथं झाला, एक इथं झाला. मग हे 2 काय करायचे, मायनस. मग 2 मायनस केले तर आता किती येते, 17. तर शेजारील आकृतीत किती त्रिकोण असते, 17. पडलं ते. मग तुम्ही आता हे गणित लिहून घ्या आणि हे लिहून घ्या. आता असं गणित आहे, शेजारील आकृतीत त्रिकोण किती. मग सेम, मग या शिरोबिंदू पासून 1 2 3. मग या सर्वांची बेरीज करू. 1 + 2 + 3 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे याच्यात सगळे किती त्रिकोण आहेत, 6. आणि याच्यापासून किती निघाले, तर 1 2 3. तर हे सुद्धा 1 + 2 + 3 किती होते, 6. मग 6 आणि 6 ची बेरीज किती, 12. मग या शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती, 12. कारण कोण याच्या सोबत कुठेच संबंध नाही, फक्त त्याला वर नेऊन असं चिपकून दिलं. बाकी या त्रिकोणचा आणि या त्रिकोणचा, या आकृतीचा आणि या आकृतीचा एकमेकांसोबत संबंधच नाही, म्हणून कोणी मायनस करायचा प्रश्न येत नाही. म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती आहे, 12. ठीक. आता प्रश्न आहे की या शेजारील आकृतीत एकूण त्रिकोण किती. थोडस याच्या आधी आपण याचं थोडस बेसिक पाहू. आपण जर समजा एकच त्रिकोण म्हटला असा, मग या शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहे, 1. झालं. ठीक. आता आपण काय केलं, थोडस, है ना, हा तर त्रिकोण ठेवला, याच्यातच एक त्रिकोण होता, आपण एक सरळ रेष घेऊ अशी.
ओके ठीक. मग याच्यात किती त्रिकोण झाले आता? 3. हे पहा 1 2 1 2 याची बेरीज करतो ना आपण, 2 आणि 1 3, म्हणून याच्यात किती झाले त्रिकोण? 3. ठीक आहे. आता यालाच आपण काय करू, थोडस एक असं आडवी रेषा घेऊ, है ना. ठीक. अशी जर आडवी रेषा घेतली, लक्ष द्या शब्दाकडे, या शिरोबिंदू पासून निघणारे है ना त्रिकोण किती होते? या 3. पण एक आडवी रेष घेतल्यामुळे हे अजून झाले नाही 1 2 है ना, म्हणजे हे 3 आणि हे 3 असे किती झाले? 6. म्हणजे इथं किती त्रिकोण झाले? 6. मग आता जर समजा आपण काय केलं, एक असा त्रिकोण घेतला, याच्यात एक रेष घेतली आणि 1 2 आणि असे 3 घेतल्या समजा, ठीक आहे. तर मग आता याच्यात तर आपण नंबर देतो 1 2 3 4, हे सगळे 1 2 3 4 ची बेरीज किती? 10. म्हणजे या शिरोबिंदू पासून निघणारे हे किती? 10. आणि आडव्या रेषा किती आहे? 2. म्हणून काय करायचं, 10 गुणेला 2 किती होते त्याच्यात? 20. जसं इथे 2 आणि 1 किती होते? 3. आणि आडव्या रेषा किती आहे? 2. म्हणून किती म्हणायचं? 6. तसंच इथं होते, है ना. ठीक. म्हणजे इथं किती आहे? 1 2 3 4 इथून निघाले ना, मग हे किती होते बेरीज? 10, है ना. याची बेरीज 10 गुणेला या आडव्या रेषा किती पहा? 1 2 3, म्हणून याच्यात त्रिकोण किती येते? 30. समजलं? 9 3 30. नाही तर तुम्ही मोजू शकता. पडलं? ठीक. पण तरी किती निघते याच्यात त्रिकोण? 30. पडलं? ठीक. घ्या मग है ना. तर त्याच्या इथं होत है ना. ठीक. शक्तिमानचं चिन्ह आहे ना. ठीक. म्हणजे लक्षात कशासाठी ठेवायचं, तर 2 प्रकारचे त्रिकोण विचारते. एक तर असं असते, हे झालं आपलं यंत्रामधलं त्रिकोण म्हणा, तुम्ही काही लक्षात ठेवा. ठीक. किंवा एक असते तुम्हाला अशा पद्धतीने, हा वय स्टार, हा स्टार आहे, है ना. ठीक. म्हणजे एक असं विचारते शेजारील आकृती त्रिकोण किती, एक असं विचारते कधी कधी शेजारील आकृती त्रिकोण किती. मग याच्यात वेगळे त्रिकोण आहे, याच्यात वेगळे त्रिकोण आहे. आणि हा पाठांतराचा प्रश्न आहे, मोजत नाही बसायचे. ठीक आहे ना. या शेजारील आकृती त्रिकोण किती आहे, तर याच्यात किती त्रिकोण आहे, किती काढलं मग तुम्ही? काही आयडिया कोणाला? पहा काय होते, हा एक त्रिकोण है ना. पहा आपण मोजू, ठीक आहे ना. हा समजा एक त्रिकोण, हा 2, हा 3 4 5 आणि 6, हे छोटे छोटे बरं, लहान लहान, 1 2 3 4 5 6. आता 7वा त्रिकोण कोणता, तर हा 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 जो असा आहे, हा 7वा त्रिकोण. पटलं? ठीक. 7. आणि 8वा त्रिकोण कोणता, तर हा. पटत आहे? ठीक. बस. आता या शेजारील आकृतीत 8च्या व्यतिरिक्त 9वा त्रिकोण येतच नाही. पटलं? म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती? 8. समजलं? याच्यात 8 त्रिकोण आहे. जर असं आलं तर या त्रिकोण किती ते पाहू आपण. पहा, है ना. ठीक. मग याच्यात त्रिकोण किती, तर आता सगळ्यात पहिले तर हे लहान लहान 1 2 3 4 5, ठीक आहे. हे तर झाले त्रिकोण 5. त्याच्यानंतर आता मी इथं नंबरिंग करतो. हा ठीक. लक्ष द्या. पहा, याला म्हटलं आपण A B C D E. त्याच्यानंतर इथं 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 F G H I आणि J, ठीक आहे. ओके. मग आपण हे तर काढून घेतले लहान लहान वाले, है ना. ठीक. किंवा ए पासूनच सुरुवात करू, ए पासून. ओके. हे लहान लहान साईडने ठेवू, ए पासून सुरुवात करू, पूर्ण मोजू आता आपण. याच्यात 10 येते, 10. ते पहा कोणते. ए पासून सुरुवात करू, तर ए सी आणि जे, ठीक आहे ना. पहिले तर ए सी जे, ए सी आणि जे. ओके. हा आला, मी मोजून देतो पूर्ण. ठीक. मग अजून ए पासून पहा, ए एच डी, है ना. ए एच डी. ओके. इथपर्यंत. अजून एच पासून सुरुवात करू, ए जी एफ, ए जी आणि एफ. ओके. इथपर्यंत. ठीक. अजून ए पासून सुरुवात करा, पहा कुठपर्यंत येते. ए येते काय, जे सी, पण ऑलरेडी ए सी जे घेतला आपण. ए एफ जी, तर ऑलरेडी ए जी एफ घेतला आपण. अजून ए पासून कोणता आहे, ए
डी एच, तर ऑलरेडी आपण ए एच डी घेतलाय. बस ए पासून किती होऊ शकते तुम्हाला वाटते? 3. ओके ठीक. आता आपण चेक करू बी पासून, है ना ठीक. बी पासून बी जी एच. ओके बी जी एच ठीक आहे इथपर्यंत. आता पुन्हा अजून बी एफ डी, मग बी एफ आणि डी ठीक आहे. अजून बी पासून बी आय, इथे कोणता ई, हे बघ बी ई आय, बी आय ई, कोणताही घ्या ठीक. ओके बी ई आय. अजून बी पासून कोणते शक्य आहे काय? नाही. ओके ठीक. आता आपण सुरुवात करू सी पासून ठीक आहे. सी ए जे. ओके सी ए जे. आता पहा सी ए जे घ्या तुम्ही, तर सी ए जे ऑलरेडी आपण घेतलाय ना, लक्षात घ्या. सी पासून म्हटलं सी ए जे, तर ऑलरेडी आपण ए सी जे त्रिकोण घेतलाय ना रे, तो पुन्हा मोजान का? मग नाही. म्हणून हा त्रिकोण सी पासून येणार नाही, कारण हा ऑलरेडी घेतला ना ए सी जे म्हणजे सी ए जे. ओके ठीक चालेल, हा त्रिकोण येणार नाही. मग आता सी एच आय घेऊ आपण पहिले. सी एच आय. अजून सी ई जी चालते, पहा सी ई जी. ओके ठीक. आता जाऊ आपण तिकडे डी कडे. हा ठीक. डी पासून पहा डी जे आय घ्या पहिले, डी जे आय किंवा डी आय जे. ओके त्याच्यानंतर डी बी एफ, तर ऑलरेडी आपण पहा बी एफ डी घेतलाय, समजलं ठीक. मग तो पुन्हा पुन्हा रिपीट नाही घेता येणार. हा मी कोणता म्हटलं? डी बी एफ. हे पहा डी बी एफ, तर आपण ऑलरेडी बी एफ डी हा घेतलाय. ओके म्हणून हा इथं नाही घेऊ, इथं वापरला आपण ठीक आहे, म्हणजे इथे येणार नाही. अजून पहा डी ए एच, है ना. जर म्हटलं डी ए एच, तर हा ऑलरेडी ए एच डी आपण घेतलाय, मग हा इथं नाही घेता येणार. पुन्हा पुन्हा रिपीट करा तर मग कठीण होईल ना, हा संख्या वाढन ठीक. मग आता हाही होते ना, पण हा आपण इथं घेतलाय ना, है ना, बीच्या तिच्यात, है ना ठीक. मग डी पासून निघणारा फक्त एकच तयार होते. हा मग अजून आता डी नंतर कोण रे? ई. ई पासून ई एफ आय, ई एफ जे, ई एफ जे हा घेतला समजा आपण, है ना ठीक आहे. ई जी सी किंवा ई सी जी, है ना घ्या ई सी जी हा होते ना, ई सी जी, पण आपण तो ऑलरेडी सी ई जी मध्ये वापरलाय, है ना. हा मग हाही आपण घेऊ शकत नाही. अजून ई पासून ई बी आय, बर असं म्हटलं आपण ई बी आय, पण आपण तो बी ई आय मध्ये घेतलाय, इथेही घेऊ शकत नाही, चालते. आता अजून कोण राहिलं मग ई नंतर? आहे का कोणी? कोणीच नाही. मग असे एकूण त्रिकोण किती? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पडलं. मग हे एकूण त्रिकोण किती आहे याच्यात? तर याच्यात त्रिकोण आहे एकूण 10 पडलं ते. म्हणजे हे जर आकृती दिसली तर पाठ करा, 10 त्रिकोण आहे. स्टार मध्ये 10 त्रिकोण आणि याच्यात किती त्रिकोण आहे? 8. तर हे पाठांतर करा, एवढं मोठं मार्क चेक नका करत बसू. स्टार हा कमी जास्त होईल. पहा समजा मी स्टार एवढूसाच काढू शकतो, है ना, तरी याच्यात किती त्रिकोण आहे? 10. स्टार मोठाही करू शकतो आपण, तरी याच्यात किती त्रिकोण आहे? 10. हे थोडी बदलन पटत आहे ठीक. 10 10 10 आणि इथं किती? 8. चला घ्या आकृती काढून. आता आपल्याला असं म्हटलं की समजा जर हा किती त्रिकोण आहे? 1 है ना, 1. आणि याच्यात जर असा एक त्रिकोण काढला तर शेजारील आकृतीत त्रिकोण किती? ओके ठीक. म्हणजे आपल्याला पुढे जाणे आहे, मोठे मोठे घेणे आहे ना ते. मग पहिले बेसिक वर लक्ष द्या. जर असं असलं तर शेजारील आकृतीत त्रिकोण किती? तर आपण इझिली मोजू शकतो की याच्यात त्रिकोण किती आहे, तर मॅन्युअली मोजू शकतो. पहा 1 2 3 4 हे झाले आतमध्ये 4 आणि बाहेरील 1 5.
लक्षात येत आहे? हे आतमधले छोटे छोटे 4 आणि एक बाहेरील 5, म्हणजे 4 अधिक 1 इथे लिहू आपण पहा. 4 अधिक 1 किती याच्या त्रिकोण? 5. ठीक, ओके. अजून पुढे जाऊ पहा. समजा आपल्याला असं विचारलं, एक आकृती आपण पुन्हा अशी काढली आणि याच्यात अजून आपण एक त्रिकोण काढला. ठीक आहे, ओके. असं गणित आहे. मग आता आपल्याला म्हटलं की या शेजारील आकृतीत त्रिकोण किती आहे, असा प्रश्न असेल समजा. ठीक, आता पहा, म्हणजे काय करायचं, हा जो आतमध्ये एक आहे याच्यामुळे किती त्रिकोण तयार होते? 4. लक्ष द्या, आतमध्ये एक काढल्यामुळे छोटे छोटे किती तयार झाले? 4, आणि बाहेरील एक म्हणून किती? 5. मग आतमध्ये किती आहे पहिले पहा, याच्यामुळे किती तयार होईल? 4, प्लस हा अजून एक आतमध्ये काढला म्हणून किती तयार होईल? 4, आणि एक बाहेरील, असे किती होते मग? 9. पडलं? मग या शेजारील आकृतीत त्रिकोण किती आहे? 9. पटत आहे? ठीक. अजून समजा आपण आकृती मोठी केली है ना, पुन्हा मोठी केली समजा. आता आपण असं म्हटलं की हा एक त्रिकोण, पुन्हा एक त्रिकोण आणि पुन्हा एक त्रिकोण. म्हटलं? ठीक. मग या शेजारील आकृतीत त्रिकोण किती असं जरी म्हटलं तर आपण काय करायचं, या आतमधल्यामुळे 4 प्लस अजून या आतमधल्यामुळे 4 प्लस आणि या आतमधल्यामुळे किती मग? 4. पटत आहे? ठीक. मग आता बाहेरील एक, मग 4 आणि 4 8 आणि 4 12 ने 13, म्हणून या शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहे? 13. ते शॉर्टकट आहे सगळं. ठीक. तर हाही प्रश्न विचारते, हाही विचारते, हाही विचारते. ठीक, चालेल. घ्या मग लिहून 3. आता या गणितात विचारलं की शेजारील आकृतीत त्रिकोण किती है ना. ते काय करायचं, जर अशी आकृती आली, आता अजून आपण पुढे 4 4 ची पाहू. ठीक, अशी जर आकृती आली तर काय करायचं, इथं नंबरिंग करा. मी हे ट्रिक सांगत आहे. पहा, इथं आहे 1 2 3, हे दिसत आहे आपल्याला छेदात, म्हणजे या पायालगत 1 2 3 त्रिकोण दिसत आहे ना. ठीक, पायाला लागून किती तयार होते ते पहा, ही दिसते तुम्हाला त्रिकोण. हा बा 1 2 3 है ना, झाले 3. ठीक, मग याला असं लिहायचं पहा, 1 2 3. ठीक आहे, ट्रिक सांगत आहोत. झाले 3 आहे म्हणून 3. लक्ष द्या, हा 1 जसाच्या तसा घ्या 1. ओके, ठीक. आता हा 2 आणि 1 ची बेरीज किती होते? 3 झालं. ठीक. आता या 3 आणि 3 ची बेरीज किती होते? 6. या सर्वांची करायची बेरीज, 6 आणि 3 9 ने 10, या सर्वांची झाली बेरीज 10. आता काय करायचं, खालून वर जायचं. ठीक, खालून वर. ठीक, ओके. हे जे पहिले दिसते त्याला सोडून द्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर जे दुसरं आले ते आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, अजून एक वरचं ते काय करायचं आहे? सोडायचं आहे. म्हटलं? ठीक. म्हणजे इथं 3 आहे, हा सोडणे, हा घेणे, हा सोडणे, अजून असतं घेणे. पडत आहे? ठीक. मग हे झाले आपले 10 आणि आपल्याला काय घ्यायचं आहे? 3. म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती आहे? 13. ओके, ठीक. नाही तर तुम्ही मोजू शकता मॅन्युअली. ठीक, पहा काय केलं आपण, हे जे पायावर बेसवर 1 2 3 नंबर लिहिले, मग आपण ते असे सरळ घेतले. मग हा 1 घेतला, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, या सर्वांची काय करणे? बेरीज ती आली 10. मग खालून वर जायचा. ठीक, हे सोडणे, हे घेणे, सोडणे, घेणे, सोडणे, घेणे, असं सुरू ठेवायचं. मग या सर्वांची बेरीज झाली 10. हे सोडायचं होतं 6, हे घ्यायचे होते 10 आणि 3, इथं किती त्रिकोण आहे? 13. म्हणून हे ट्रिक्स बेस्ट आहे, याच्यावर वापर करा थोडासा. घ्या मग लिहून घ्या. आता असं आहे है ना. ठीक, मग याच्या बेसवर आपण नंबर लिहू. ठीक, चालेल. काय? 1 2 3 4. काय करा म्हटलं, मी लिहिलं 1 2 3 4. हा 1 वापरायचा 1, मग हा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10. या सर्व नंबरची काय करणे? बेरीज. झालं. ठीक, मग या सर्वांची बेरीज 10, 6 आणि 3 9 आणि 1 10 आणि 10 20. इथं तर सरळ सरळ 20 त्रिकोण झाले. ओके, ठीक. आणि खालून वर जायचं आहे है ना. हा काय करायचा आहे? सोडायचा आहे
हा घेणे, हा सोडणे आणि हा घेणे. म्हटलं खालून वर जायचं. ओके ठीक. मग या 20 मध्ये आता आपल्याला काय घेणे, 6 प्लस 1 म्हणजे हे 20 आणि 6 26 आणि 1 27. म्हणून या शेजारील आकृतीत त्रिकोण किती, 27. समजलं. ठीक, घ्या लिहा. पहा, समजा जर हे गणित आता पेपरला आलं की या शेजारील आकृती त्रिकोण किती, तर याच्यात किती लॉजिक म्हटलं, 2. एक जसं समजा आतमध्ये त्रिकोणामुळे, म्हणजे असं समजून घेऊ आपण, इमॅजिन करू, लक्ष द्या शब्दाकडे, की ह्या मधातल्या रेषा आहे नाही, असं इमॅजिन करू. मग ही जर रेष नसन तर हे त्रिकोण असे दिसन. समजलं. ही जर नसन तर हे झाला प्लेन. आपण ऑलरेडी हा प्रकार शिकलो की आतमध्ये 1 त्याच्यामुळे तयार होते 4 आणि बाहेरचा 1, असे याच्यात किती त्रिकोण आहे, 5 झाले. ठीक. या 5 त्रिकोणामध्ये हा त्रिकोण आला, हाही त्रिकोण आला, हाही त्रिकोण आला. ओके, हे झाले मग किती, 5 प्लस आता एक अशी रेष केल्यामुळे हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, 2 प्लस हे एक अशी रेष केल्यामुळे हा एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, 2 प्लस आणि एक अशी रेष आल्यामुळे एक हा अशी किती, 2. पटत आहे. ठीक. मग 2 2 4 आणि 2 6, 6 आणि 5 किती, 11. म्हणून याच्यात त्रिकोण किती काढले आपण, 11 है ना. याच्यात किती त्रिकोण येईल मग, 11. पटत आहे. ठीक. म्हणजे शेजारील आकृती त्रिकोण किती, 11. ओके ठीक. माझ्या डोक्यात तो 13 अमाऊंट होती, आपण 13 मार्क्सच्या याच्यात काढला आहे ना. ठीक. मला वाटलं आन्सर 13 आहे. याच्यात त्रिकोण किती मग, 11. एक झालं हे लॉजिक. आता एकतर तुम्ही आपण आतमधल्या त्रिकोणच्या लॉजिकनं जाऊ शकता, नाही तर दुसरं लॉजिक आपलं जनरल रेग्युलर. पहा, रेग्युलर लॉजिक तेच बेस्ट आहे. कोणतं, तर आपण पाहिलं की या शिरोबिंदू पासून 1 आणि 2 असं घेतो आपण, हे इथं. मग याच्यात किती त्रिकोण तयार होते, 3. हा 1, हा 2 आणि हा 1, 3. इथेही किती मग, 3 3 आणि 3 6 है ना. ठीक. आणि हे सुद्धा किती, 3 9 प्लस हा 1 11 आणि हा बाहेरचा 1. पटत आहे. ठीक. त्याच्यामुळे किती मग टोटल 11. म्हणून किती त्रिकोण तयार होते, 11. हे आपलं लॉजिक बेस्ड आहे. कोणतं, तर शिरोबिंदू पासून निघणारं लॉजिक 1 आणि 2 नंबर देतो. 2 आणि 1 किती, 3. इथं झाले 3 त्रिकोण, इथं पण 3 3 आणि 3 6, इथं पण 3 6 आणि 3 9 आणि हा 1 10 आणि बाहेरचा पूर्ण 1 11. तर ह्याही लॉजिकनं निघते, याही लॉजिकनं निघते. ठीक. चल घ्या मग. आता प्रश्न आहे की याच्यात त्रिकोण किती, त्रिकोण मोजायच्या, त्रिकोण. मग आपण माझं सजेशन आहे, हे गणित तुम्ही तर 2 लॉजिकने सॉल्व्ह करू शकता, पण माझं सजेशन आहे आपण जे शिरोबिंदू पासून लॉजिक घेतलं बस त्या लॉजिकनं जा. तुम्हाला माहित आहे याच्यापासून किती त्रिकोण, तर आपण नंबर देतो 1 2 3 है ना. ठीक. मग 3 आणि 2 5 आणि 1 6. इथं किती त्रिकोण झाले, 6 प्लस इथूनही तसंच 1 आणि 2. इथं किती त्रिकोण होते, 3 झाले, 3 प्लस इथेही तसंच 1 आणि 2. इथं किती होते, 3. हे झाले 3 प्लस हा 1 आतमधला है ना. ठीक. हा 1 प्लस हा पूर्ण बाहेरचा 1. ओके ठीक. मोजा बरं, 3 आणि 3 6, 6 आणि 6 12 13 14. टोटल किती त्रिकोण आहे याच्यात मग, 14. असं समजते ना. पडलं. ठीक. लिहा.